देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे 100 नाही 1000% या प्रकरणामध्ये आपल्या सोबत आहे। आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब आपल्या सोबत आहे आणि माझी त्या निमित्ताने प्रशासनाला पोलिसांच्या एक सूचना आहे की ही सर्व परिस्थिती पाहता या मागे कोण कोण आहे हे सर्व आज या जनतेसमोर सांगितलं गेलं पाहिजे। समाज सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला आमचा अतुल पाटील आज आमच्यामध्ये राहिला। आपल्याला त्याच्या जाण्याचं जे दुःख आहे, पण त्याच्या 5 वर्षाचा मुलगा, त्याची घरची, त्याची बायको, त्याची आई वडील यांची आज काय परिस्थिती होत होतं। पण कोणी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये प्रामाणिकपणे आपुलकीने लोकांची मेहनत करत असताना हा आपला तरुण आज जर आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याच्या मागे त्यांनी
खऱ्या अर्थाने जी लोकांची सेवा केली, या गावातील प्रत्येकासाठी तो धावत आला, लोकांच्या अडीअडचणीमध्ये मय्यतीमध्ये सातत्याने स्वतःला समोर ठेवत गेला. मला आठवते माझ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक क्षणी या गावामध्ये अतिशय समोरपणे कार्यकर्ता म्हणून जर कोणी होता तर आपल्या सगळ्यांच्या माहिती आहे अतुल होते. आणि भ्रष्टाचाराच्या या आणि दहशतीच्या या वातावरणाला न जुमानता त्यांनी जनसामान्यांचा आवाज मोठा केला, मोठा भ्रष्टाचार त्या निमित्ताने बाहेर काढला. पण आपल्या या भागामध्ये मागच्या 25-30 वर्षापासून जे अभय ह्या भ्रष्टाचारी लोकांना, या खऱ्या अर्थाने अवैध व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना, दहशतीमध्ये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जोपासण्याचं काम जे केलं, त्यामध्ये आमच्या निष्पाप तरुणाचा आज जीव गेला, हे खऱ्या अर्थाने अतिशय दुःखदायी आणि मनाला वेदना देते. आणि म्हणून अतुल पाटील, तुमच्या ह्या जाण्याने आम्हा प्रत्येकाला दुःख झालंय. आणि पोलीस प्रशासन ज्यांचं काम आहे का इथे न्याय सुव्यवस्था कायम असली पाहिजे, आता जनतेचा विश्वास या पोलीस प्रशासनावरून उठतो की काय? कालच आपण खाप्याला एक निर्गुण खून होताना पाहिला. काल आपण पाहतो की रात्री 12 वाजता एवढ्या मोठ्या नॅशनल हायवेवर असलेलं हे पिंपळा डाक बंगला, वारकरी संप्रदायाला मानणारा समाज, इथे असलेला प्रत्येकच व्यक्ती कुठेतरी देवाभावाच्या म्हणजे नतमस्तक होणारा, चांगल्या संस्काराचा हा इथचा आपला संपूर्ण गावकरी समाज कुठंतरी एका निर्घुण हत्येला समोरे गेला. 1:30 वाजता 2 वाजता कोणाची हत्या होते. इथचे सर्व पोलीस अधिकारी त्या निमित्ताने झोपले होते का? अशा प्रकारचा प्रश्न नक्कीच आम्ही जरी सत्ताधारी पक्षाचे आहोत, पण इथे ज्या पद्धतीचं वातावरण मागच्या 25 वर्षापासून आहे, दहशतीला समोरे जाण्याच्या दृष्टीने लोक घाबरत होते. पण आता मी तुम्हाला सांगतो, या प्रकारच्या दहशतीला आता आपण मानणार नाही. या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रवृत्तीचं, चांगल्या विचारांचं, चांगल्या संस्कृतीचंच राजकारण चालल. या पहिलेचं जे राजकारण होतं ते पूर्णपणे संपून टाकण्यासाठी आपण आज कटिबद्ध होऊया. या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे 100 नाही 1000% या प्रकरणामध्ये आपल्यासोबत आहे. आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब आपल्यासोबत आहे. आणि माझी त्या निमित्ताने प्रशासनाला, पोलिसांच्या एक सूचना आहे की ही सर्व परिस्थिती पाहता या मागे कोण कोण आहे हे सर्व आज या जनतेसमोर सांगितलं गेलं पाहिजे. कोण आरोपी आहे, कोणावर तुम्ही गुन्हे दाखल केले, हे आमच्या ह्या गावातील निष्पाप लोकांना कळलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती असो, या सर्व लोकांना कडक सजा, फाशीची सजा ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या अतुलच्या आत्म्याला शांती भेटणार नाही. हा त्या निमित्ताने जो लोकांचा उद्विग्न आज रोष आहे तो पोलीस प्रशासनाने समजून घ्यावा, वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावा. अन्यथा 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 8 दिवस आशिष देशमुख या गावकऱ्यांसमोर या नॅशनल हायवेवर असाच बसला राहील. त्या निमित्ताने इथे तुमच्या उच्च अधिकाऱ्यांना तात्काळ हजर करा, अन्यथा हा नॅशनल हायवे येणाऱ्या 4-5 दिवस आम्ही बंद ठेवू असा देखील निर्धार त्या निमित्ताने आज या आंदोलनाला बसताना आम्ही केला. पण या